आम्ही श्लोक गायला की व्यास महर्षीने विचार केला आणि म्हटले मी आता दुसरा एक श्लोक देतो, तो श्लोक तुम्ही उच्चारा, नक्की तो समाधीतून उठेल आणि तुमच्या समोर तो नाचेल आणि तुम्हाला बोलेल. कदाचित त्याला वाटलं असेल हा भगवान परमात्मा दिसायला खूप सुंदर आहे, रूपवान आहे, सुकुमार आहे, पण कदाचित तो कृपाळू आहे का, दयाळू आहे का. त्याच्या दयेचं वर्णन करणारा श्लोक व्यास महर्षींनी पुन्हा आपल्या मुलांकडे दिला आणि ते शिष्य परत जातात आणि परत तो श्लोक गातात. श्लोक एवढा गोड आहे. त्या श्लोकामध्ये असं वर्णन केलेलं आहे, स्तनामध्ये विष भरून मारण्यासाठी आलेली जी पुतना मावशी, भगवंताला मारण्यासाठी आलेली, तिला सुद्धा भगवंताने एक आईचं हृदय, दूध पाजणारे म्हणजे आई असते, दूध पाजणारे म्हणजे एक आई असते, म्हणून त्या पुतना मावशीला सुद्धा तीच जागा दिली, जी भक्ताला जागा दिली तीच जागा पुतनेला दिली भगवंताने. एवढा तो परमात्मा कृपाळू दयाळू. तो असनकाधिकाचे निमाने सायुज सौर सुदिदला पुतनेचे विशाचने स्तनपाने मारू आले. आणि तो श्लोक गायला मुलांनी, व्यास महर्षींच्या शिष्यांनी शुकाचार्यांच्या समोर, समाधीमध्ये गेलेले शुकाचार्य, पण श्लोक ऐकल्याबरोबर उठून बसले. अहो बकीयम स्तनकालकूटम जिगांसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचितां ततोन्यम कमुवा दयालुं शरणं व्रजेम, कमुवा दयालुं शरणं व्रजेम, कमुवा दयालुं शरणं व्रजेम. अहो बकीयम स्तनकालकूटम, स्तनामध्ये विष भरून गेलेली पुतना मारण्यासाठी, पण तिला सुद्धा भगवंतानं मोक्ष दिला. म्हणून त्याच्यासारखा दयाळू दुसरा कोण आहे का जगामध्ये? दुसरा कोणी नाही. भगवान अर्जुनेश्वरासारखा दयाळू दुसरा कोण आहे का? तोच आपल्यावर दया करणारे, एक दिवस तोच आपल्यावर कृपा करणारे, असं कधीतरी वाटलं पाहिजे. पण आम्ही ह्या नासक्या प्रपंचातून आम्ही कधी अंग झटकून बाजूला निघतच नाही. अंग झटकून बाजूला निघा, सोडा मोह, हे सगळे कर्तव्यापुरतं नातं लावलेले, पण हे खरे नाहीत आपले. तरी झडझडोनी वहिला अनेक ज्ञानोबर आहे म्हणतात. ये भक्तीचे वाटे लाग जेने पावसे अव्यंग निजधाम माझे. अव्यंग माझं निजधाम प्राप्त करायचं असेल तर झडझडोनी वहिला अनेक, असं अंग झटकून बाजूला निघा, चला कथेला म्हणा, विचार करू नका घरचा काय कसं होईल काय होईल. सिंह जसा अंग झटकतो आणि शिकार करतो, जंगलातला सिंह आहे, परंतु आयती शिकार त्याच्या मुखात कोणी आणून टाकत नाही, त्याला अंग झटकून निघावं लागतं. तसं अंग झटकून जर तुम्ही इथं आलात तर तो दयाळू आहे भगवान. भगवान कसा दयाळू आहे. कमवा दयालू शरणं व्रजे. शरण जाण्याला एकच योग्य आहे, संत आणि देव. तिसरं पात्र या शरण जाण्याला योग्य नाही जगामध्ये. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचाः. तमैव शरणं गच्छ, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण. या लागे शरणागता शरण्य मीची एको, मीची एको. शरण जाण्याला योग्य मीच एक पात्र आहे. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंग. का? देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. अरे देह काळाचा आहे, धन कुबेराचं, इथं काय आपलं. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, आपलं काही नाही. म्हणून भगवंताला शरण जा. त्याचा स्वभाव कसा आहे, तो दयाळू आहे. आणि असा श्लोक ऐकल्या बरोबर शुकाचार्य उठले समाधीतून, आणि जसे उठले तसे नाचायला लागले, डोलायला लागले. त्यांना कळलं माझा भगवान नुसता रूपवान नाही तर तो दयाळू सुद्धा आहे. किती दयाळू आहे, किती कृपाळू आहे. देवा तू आमोचा कृपाळ, देवा तू आमोचा कृपाळ, देवा तू आमोचा कृपाळ, देवा तू थोडा इको द्यायचा गाताना, इको. भक्त प्रतिपाळ दीन वत्सला, भक्त प्रतिपाळ दीन वत्सला, भक्त प्रतिपाळ दीन वत्सला.
कृपाळ दीनवत्सल माय तो माऊली स्नेहाळ माय तो माऊली स्नेहाळ काय तुम्हारो देई स्नेहाळ काय तुम्हारो देई स्नेहाळ भार सकळा चालवीसी भार सकळा चालवीसी देवा तुझ लागली सकळ चिंता तुझ लागली सकळ चिंता तुझ लागली सकळ चिंता तुझ लागली सकळ चिंता देवा तू अमुचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीनवत्सल माय तो माऊली स्नेहाळ भार सकळ चालविसी तुझ लागली सकळ चिंता एवढा परमात्मा दयाळू आहे महाराज कृपाळू आहे. आणि हा श्लोक ऐकला आणि शुकाचार्य त्या व्यास महर्षींच्या शिष्यांना बोलतात तुम्हाला हे श्लोक कुठले तुम्ही कोणाकडे शिकलात आणि मग त्यांनी सांगितलं हे श्लोक श्रीमद भागवतातले आणि आम्ही आमच्या गुरूंकडे शिकलो. काय नाव तुमच्या गुरूंचं? व्यास महर्षी. आपल्या बापाचं नाव ऐकल्याबरोबर पोरग सावध झालं. मला शिकवतील का तुमचे गुरुजी? या श्लोकांची संहिता मला देतील का? देतील की का देणार नाही? शुकाचार्य त्या व्यास महर्षींच्या शिष्याबरोबर निघाले आणि आपल्या वडिलांचं दर्शन घेतलं आणि मग व्यास महर्षींनी या 18,000 श्लोकांची संहिता आपल्या मुलाला शुकाचार्याला देऊन टाकली. म्हणून व्यासांपासून शुकाचार्यापर्यंत असं हे भागवत आलं. काल आपण कथा पाहिली. भीष्म पितामह यांच्या अंत समयाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर आहेत आणि भीष्माचार्याने भगवान श्रीकृष्णाला पाहत 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 देह ठेवलेला आहे. भगवंताचं वर्णन करत करत भीष्माचार्याने देह ठेवलेला आहे. महाराज इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो जमुना का शिवट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए यम दर्शना दिखावे तब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्ज आगे तुम्हारी मर्जी तब प्राण तन से निकले. भीष्माचार्याने भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन आपला देह ठेवलेला आहे. पुढे भगवान परमात्मा द्वारकेला जातात. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं राजोचित स्वागत होतं. पुढे इकडे मग परीक्षितीचा जन्म झालेला आहे. उत्तरेच्या गर्भामध्ये अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा गर्भ होता. भगवंताने गदेच्या साह्याने त्याचं संरक्षण केलं आणि परीक्षितीचा जन्म झाला. त्याचं विष्णुरात असं नाव ठेवण्यात आलं आणि परीक्षित विष्णुरात म्हणजे विष्णूंनी सांभाळलेला. उत्तरेच्या गर्भात अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि उत्तरा धावत भगवंताकडे गेली
भगवंतानं मग सांगितलं मला अगोदर दे, तुझं मातृ हृदय दे, तुझ्या गर्भात मला प्रवेश करायचा आहे. तुझ्या गर्भात जाऊन गद्याने संरक्षण केलं. भगवान विष्णूने सांभाळलं. रात म्हणजे सांभाळायला, म्हणून त्याचं नाव विष्णुरात. परीक्षित, त्याने परीक्षा केली गर्भात असताना, माझं कोणी रक्षण केलं, परीक्षा घेतली, म्हणून त्याचं नाव परीक्षित असं ठेवण्यात आलं. पुढे मग द्वारकेहून परमात्मा परत येतात. अर्जुन द्वारकेला भगवंताबरोबर गेलेला असतो. आणि अर्जुन द्वारकेहून परत येतो. परत आल्यावर युधिष्ठिर राजा धर्मराज अर्जुनाला विचारतो, तू नाराज का झाला, एवढी खंत कशाची, का दुःखी आहेस? तेव्हा अर्जुनानं सांगितलं, भगवंताचा वियोग मला सहन होत नाही, माझ्या दुःखाचं कारण दुसरं काही नाही. भगवंताचा वियोग जीवनामध्ये कोणाचा वियोग झाला तरी चालेल, परंतु भगवंताचा वियोग आपल्या जीवनात कधीच नाही झाला पाहिजे. एक श्वास सुद्धा त्याच्या चिंतनाविना आपल्या जीवनातला वाया नाही गेला पाहिजे. रामचंद्र प्रभूंना वनवासाला पाठवत असताना गोड आहे, रामचंद्र प्रभू जेव्हा वनवासात निघाले तेव्हा सीता मातोश्रींना कळलं. आणि सीता मातोश्री म्हणतात प्रभूंना, मी सुद्धा तुमच्या बरोबर वनवासात येणार. तेव्हा रामचंद्र प्रभू म्हणतात, अगं सीते, वनामध्ये काय कॉट नाही, गादी नाही, फॅन नाही, तक्क्या नाही, तिथं कुठली अशी सुंदर व्यवस्था नाही. तू मोठ्याची मुलगीच, राजा जनकाची मुलगीच, तू इथे अयोध्येमध्येच थांब, इथंच सासू सासऱ्यांची सेवा कर, तू येऊ नको. तेव्हा एक आदर्श पतिव्रता सीता मातोश्री काय म्हणतात? सीता म्हणते, प्रभू, जर रामाविना जगणं आणि अयोध्येत राहणं मला वाटतं हे व्यर्थ आहे. ज्या अयोध्येमध्ये रामच नाही त्या अयोध्येला काय करायचं? रामाचा वियोग जीवनामध्ये होत असेल तर मला इथे राहायचं नाही. तुमच्या बरोबर मी वनामध्ये जसा असेल तसं राहील. पती हा सर्वस्व आहे माझा. जंगलामध्ये पशु पक्षी गवताच्या काडेवर जरी झोपायची वेळ आली तरी तीच माझी गादी असेल, तोच माझा कॉट असेल. काय सीता मातोश्रींचं प्रेम आहे रामचंद्र प्रभूंवरच. आदर्श पतिव्रता म्हणजे सीता मातोश्री महाराज. आणि लक्ष्मणाला कळलं प्रभू वनवासाला जातात, तेव्हा लक्ष्मण धावतच गेला आपल्या आईकडे आणि आईच्या चरणावर साष्टांग प्रणाम करतो. सुमित्रेच्या, आई, रामाबरोबर मी समाचार जब लक्ष्मण पाय. त्याला कळल्याबरोबर आईच्या चरणावर प्रणाम करतो, आई मी रामाबरोबर वनवासाला जाणार. तेव्हा सुमित्रा मातेने सांगितलं, लक्ष्मणा, वनवासाला जाण्याचा अधिकार तुझा तेव्हाच आहे केव्हा तुझ्या मनात सुद्धा विकार नाही आले पाहिजे. लक्ष्मणाची आई काय म्हणते? तुझ्या मनात सुद्धा विकार नाही आले पाहिजे. आजपासून तुझा बाप राम असेल, दशरथ राजा नसून तुझे वडील राम आहेत आणि तुझी आई सुमित्रा नसून सीता आहे. तुझ्या स्वप्नात सुद्धा विकार नाही आले पाहिजे, तर वनवासाला जाण्याचा तुझा अधिकार आहे. तेव्हा लक्ष्मण काय बोलतो आपल्या आईला बघा. लक्ष्मण म्हणतो, आई, स्वप्न केव्हा पडतं? लखन, झोपल्यावर स्वप्न पडतं, झोपल्यावर. आणि झोप केव्हा लागते? खाल्ल्यावर. झोप केव्हा लागते? खाल्ल्यावर. नाही खाल्ल्यावर झोपच लागत नाही, पोटात आग पडते. खाल्ल्याशिवाय झोप लागते का शेतकऱ्याला? काम केलेलं असतं. हा लक्ष्मण प्रार्थनाच करतो, 14 वर्ष जेवणही करणार नाही आणि 14 वर्ष झोपणारही नाही. काय प्रेम असेल प्रभूवरचं एका भावाचं. म्हणून माझा लक्ष्मण 14 वर्ष त्याने खाल्लंही नाही आणि 14 वर्ष झोपलाय नाही. लक्ष्मणाचं पात्र अत्यंत महान आहे. पण लक्ष्मण म्हटलं, आई, माझा राम जरी अयोध्येत नसेल तर रामाचा वियोग मला सहन होणार नाही. ज्या वयामध्ये संसार करायचं वय होतं ना लक्ष्मणाचं,
त्या वयामध्ये उर्मिलेचा त्याग केला आणि आपल्या भावाबरोबर लक्ष्मण आनंदाने वनवासात गेला. आणि वनवासात गेल्यास काय लक्ष्मणाचं पात्र गोड आहे महाराज, काय गोड आहे. जेव्हा सीतेला घेऊन रावण जात होता आणि ऋष्यमुख पर्वतावर ती गाठोडी टाकली, गणेश सर गाठोडी टाकली रावणाने, त्या ओढणीमध्ये काही दागिने होते आणि वानराने ती प्रभूच्या हातात दिली, कृष्णा महाराज. तेव्हा प्रभू रामचंद्राने ते दागिने पाहिले. ऐका ना, खूप गोड आहे ते दागिने पाहिले. आता देवाला माहित नाहीत का माझ्या बायकोचे आहेत म्हणून? देवाला सांगायची गरज आहे का? न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वंभर परिहाराची न लगे. त्याला माहित नाहीत का हे दागिने कोणाचे बघितल्याबरोबर? त्याला सांगायची गरज आहे का? त्याला परिहार द्यायची गरज आहे? पण लक्ष्मणाची परीक्षा पाहतोय राम. ती ओढणी सोडली आणि लक्ष्मणाच्या हातात ते दागिने दिले आणि प्रभू लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा हे दागिने कोणाचे रे नेमके? सांगता येतील का तुला? कोणाचे दागिने नेमके? हे सीतेचेच आहेत का दुसरे कोणाचे आहेत? माझ्या लक्ष्मणानं उत्तर काय गोड दिलं, आपल्या संस्कृतीला साजेल शोभेल असं उत्तर दिलं. दागिने कोणाचे आहेत? लक्ष्मणाने त्या हातात दागिने घेतले. लक्ष्मणाच्या मुखातून श्लोक बाहेर पडला. लक्ष्मण म्हणतो, कानातले कुंडल जाणत नाही, मी ओळखत नाही कोणाचे ते. हातातल्या बांगड्या देखील कोणाच्यात मला माहित नाहीत मामा. लक्ष्मण बोलतो, हातातल्या बांगड्या मी सांगू शकत नाही प्रभू, कानातले कुंडले मी सांगू शकत नाही कोणाचे, पण हे जोडवे मात्र मी सांगू शकतो कोणाचे. कोणाचे रे लखन? जोडवे मात्र नक्की माझ्या भाभीचे, माझ्या वहिनींचे, सीतेचे. लक्ष्मणा तू कानातले कुंडल नाही सांगू शकला, हातातल्या बांगड्या नाही सांगू शकला, पण पायातले जोडवेच कस काय तू सांगतो रे? खात्रीने की ही भाभीचेत म्हणून. माझ्या लक्ष्मणानं उत्तर दिलं ते अतिशय महत्वाचं आहे. लक्ष्मण म्हणतो, नाहम जानामि केविरे नाहम जानामि कुंडले नुपुरे त्वभिजानामि नित्यम पादाभि वृंदनात. प्रभू 13 वर्ष झालं आज वनवासात येऊन तुमच्या बरोबर. किती वर्ष झालं? 13 वर्ष झालं. 13 वर्षाच्या कालखंडात मी रोज दर्शन घ्यायचो वहिनींचं आणि तुझं दर्शन घ्यायचो प्रभू. माझ्या आईने मला सांगितलेलं आहे, लक्ष्मणा वनवासात जाण्याचा अधिकार तुझा तेव्हाच आहे. आजपासून तुझी आई सुमित्रा नाही आणि तुझा बाप दशरथ नाही. मग तुझी आई ही सीता असेल आणि तुझा बाप हा राम असेल. आईचा शब्द आहे प्रभू. 13 वर्ष मी रोज फक्त दर्शन घेताना फक्त माझ्या भाभीची मी जोडवे पाहतो. लक्ष्मण काय म्हणतोय? फक्त मी भाभींचे जोडवे पाहत होतो. दर्शन घेताना फक्त मला चरण दिसायचे. चरण सोडून मी अन्य अवयव भाभींचे पाहिलेच नाहीत. तर मी कानातले कुंडल आणि बांगड्या मी कशा सांगू शकेल? मी दर्शन घेताना फक्त जोडवे पाहायचे महाराज, म्हणून मी जोडवे सांगू शकतो. हे जोडवे माझ्या सीतेचे, भाभीचे. अर्थात अर्जुन म्हणतो धर्माला, आपल्या भावाला, भगवान श्रीकृष्णाचा वियोग माझ्या जीवनामध्ये सहन होत नाही. रोज देव माझ्या रथावर बसायचे, जगाचा मालक, पण मी पाठीमागे हातामध्ये धनुष्यबाण अर्जुनाने सांगावं आणि जगाचा मालक माझ्या रथावर पुढे बसलेला. उजव्या हातामध्ये चाबूक आहे आणि डाव्या हातामध्ये घोड्यांचा लगाम आहे. कोण? राम्यागडी नाही, विश्वाचा ब्रह्मांडाचा मालक, अर्जुनाच्या रथाचा सारथी महाराज. अर्जुन दाय मोकलून रडतोय देवा आणि आपल्या भावाला, धर्माला सांगतोय, मला हा वियोग मला सहन होत नाही. देवाने काय केलं नाही पांडवांसाठी? काय केलं नाही? 18 अक्षौहिणी सेना सर्व कौरवांना देऊन टाकली, पण एकटे भगवान श्रीकृष्ण परमात्मा 5 पांडवाकडून होते. तर विजय कोणाचा झाला? पांडवांचा झाला. अर्जुनाची घोडी धुतली
अर्जुनाची घोडी दुतली अनंते संकटे बहुते निवारे संकटे बहुते निवारे अर्जुनाची घोडी दुतली अनंते अर्जुनाची घोडी दुतली अनंते संकट बहुते निवारे संकट बहुत निवारे संकट बहुत निवारे अर्जुनाची घोडी दुतली अनंते अर्जुनाची घोडी दुतली अनंते अर्जुनाची घोडी दुतली अनंते संतते बहुत निवारे